माझे नाव यशवंतराव साहेब आलदर, मुक्काम पोस्ट कोळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ही चंदनाची झाड आहे. ही जालन्यातनं एक फोन केल्यानंतर त्याने पाठवून दिली होती. आणि ते असं काही व्यवस्थापन काही माहिती न घेता ती लावल्यामुळं त्याची काही प्रगती झालेली नाही. आणि किती वर्ष झाले? याला 3 वर्ष झाली की. असं असं 3-3.5 वर्ष झाली हम्म. पण काय आम्हाला जास्त माहिती नाही. आम्ही पण कोणाकडे घेतली नसल्यामुळं थोडं काही म्हणावं तसं काही झाडं आली नाहीत. त्याचं काही नियोजन वगैरे काही केलं नाही. मग आता नियोजन स्वतः मी तर काय अजून केलं नाही. बघायचं कोणाकडून माहिती मिळाली तरी काय अजून. बरं मला सांगा, आपल्या चंदनासोबत सीताफळ होस्ट सांगितलं होतं का त्यांनी? हां, सीताफळ चालतं म्हणून सांगितलं होतं. तुम्हाला वाटते का सीताफळ चालते म्हणून? नाही त्याचा रिझल्ट आहे का तुम्हाला? नाही तसं काय रिझल्ट वाटत नाही, पण त्यांनी सांगितल्यामुळं लावलं त्याच्याबरोबर. बरं, तर आता हे किती वर्ष झाले याला? याला 3-3.5 वर्ष झाली. असं असं परमनंट होस्ट लावलं नाही ना तुम्ही? नाही लावला नाही मी सांगितलंच नाही त्याने, त्याच्यामुळं काय हां हां सीताफळ चालतंय म्हणलं सीताफळ लावलं. असं 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 हां, त्यांनी रोपं ज्यांनी दिली त्यांनी काही मार्गदर्शन आम्हाला केलं नाही. त्यांनी फक्त सीताफळ आणि चंदन येतंय असं लावा म्हणून सांगितल्यावर लावलं. पण त्यानं काही रिझल्ट असा तसा काय म्हणावा असा नाही. शेतात वगैरे आले होते का एखाद्या वेळा? नाही काय झालं नाही. व्हिजिट वगैरे काही नाही, नाही. फक्त विकलं. हां, विकलं आणि काही कॉन्टॅक्ट नाही, काय नाही. मग याला मार्गदर्शनची गरज आहे की नाही? नाही मग आता मार्गदर्शन घ्यावं लागणार की. 3 वर्षात लावून म्हटल्यानंतर एवढे 2 वर्ष वाया गेली ना आपली. सर्व शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे की चंदनाची लागवड करताना पूर्ण माहिती घ्या आणि त्याच्यानंतर लागवड करा. माझं आता 3 वर्ष झालं नुकसान झालं, तसं दुसऱ्याच कोणाचं होणे. त्याच्यामुळं मी हे तुम्हाला सांगतो, आपलं ते व्यवस्थित माहिती घेऊन लावा.